पुण्यातल्या पर्वती परिसरात पाळीव कुत्र्यावरून वाद उफाळलाय। नागरिकांना वारंवार चावा घेतल्याच्या प्रकरणी शराबी नावाच्या कुत्र्याच्या मालकांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। परिसरातल्या नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संबंधित कुटुंबावर करण्यात आलाय। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार आरोपी कुटुंबाने गेल्या 6 वर्षांपासून शराबी नावाचा कुत्रा पाळलाय। या कुत्र्यांच्या आक्रमकपणाबाबत मालकाला वेळोवेळी तक्रार देऊनही मालकाने कारवाई न केल्याचा इथल्या रहिवाशांचा आरोप आहे। 2 जूनला या कुत्र्याने एका व्यक्तीच्या मांडीला चावा घेतल्याची घटना घडली। जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत आणि घटनेनंतर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली। क्षीरसागर कुटुंबियांनी एक शराबी नावाचं डॉग पाळलेलं आहे आणि त्यांच्या कुत्र्यांनी वारंवार यापूर्वीसुद्धा इतर अनेक लोकांना चावा घेतलेला आहे आणि त्या दिवशी आम्हालासुद्धा चावा घेतलेला आहे आणि मालकाचं त्या कुत्र्या बाबतीतचं वर्तन हे अतिशय निष्काळजीपणाचं आहे। याबाबत पर्वती पोलीस स्टेशनला त्यांनी फिर्याद दिलेली होती। त्याप्रमाणे पर्वती पोलीस स्टेशनला तो गुन्हा दाखल झालेला आहे। BNS 291 प्रमाणे हा गुन्हा दाखल केलेला आहे। मग प्राण्यांच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणाचं वर्तन करणं जो गुन्हा ज्याला 6 महिन्याची आणि दंडाची कारावासाची शिक्षा आहे, अशा प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे। माझ्या घराचं काम चालू असताना माझ्या कामगारावरती कुत्र्याने अचानकपणे हल्ला केला आणि साधारणपणे आत्ता तो एक 30 ते 40 जणांना चावलेला आहे। हा त्रास 3 ते 4 वर्षापासून चालू आहे। मालकाने त्याची कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेतलेली नाही आहे। जसं की कुत्र्याला बांधून ठेवणं, महानगरपालिकेची परमिशन घेणं, त्या कुत्र्याला कॅप लावणं, तोंडाला कोणाला चावू नये म्हणून। आत्ता म्हणजे मी गुन्हा दाखल केलेला आहे, FIR केलेली आहे मालकावरती आणि जे कोण मालकाच्या कुटुंबामध्ये आहे त्यांच्यावर FIR दाखल केलेली आहे आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई त्यांच्यावरती करावी अशी मागणी आहे आमची।